नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी ट्रेंडिंग पफ स्लीव्स तयार करून घ्यायची आहे आणि तिच्यासाठी मी इथं अस्तर जोडून घेणार आहे। तर अस्तर बाही मी आपण रेग्युलर बाही ज्या पद्धतीने कटिंग करत असतो त्या पद्धतीने आपण रेग्युलर बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर हा 30 इंच साईजचा ब्लाउज आहे आणि त्याच्यासाठी मी ही डिझाइन तयार करून घेत आहे। तर 30 इंच साईजसाठी ही रेग्युलर बाहीची कटिंग करतो त्या पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेली आहे। तर बाहीची उंची आहे 5.25 इंच, बाहीची उंची आहे 5.25 इंच। खालच्या बाजूला मी अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर पफ स्लीव्ज बनवण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे। तर हा कपडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। तर बाहीची उंची बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने 5.25 इंच आहे आणि कपड्याची उंची 7 इंच इतकी आहे आणि रुंदी डबल फोल्ड केलेला आहे तर 16 इंच इतकी आहे। बघू 7 इंच आणि डबल फोल्ड कपडा आहे 16 इंच। त्याच्यानंतर कपड्यावरती मी खालच्या बाजूला अशा पद्धतीने गोट शिलाई करून घेतलेली आहे आतमध्ये फोल्ड करून, आणि ज्या पद्धतीने अस्तर वरती करून घेतली त्याच पद्धतीने कपड्यावरती सुद्धा शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मी कपडा हा बरोबर करून घेतला आणि 1 इंच किंवा मग 1.25 इंच अंतर इथं घ्यायचं आहे। तर मी 1 इंच इतकं अंतर मोजून आणि सरळ रेष करून घेतली। मागच्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घेत आहे। तर कपड्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर माझ्याकडे कपडा असल्यामुळे मी जास्त घेतलेली आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी अस्तर ठेवून घेतला आणि उरलेलं अंतर किती आहे हे मोजून आणि दोघही बाजूंना खुणा करून घेतल्या, म्हणजे की जेणेकरून दोघही बाजूंना सेम अंतरवरती आपल्याला प्लेटा घेता येतील। त्याच्यानंतर प्लेटा घेत असताना प्लेटांची दिशा ही पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत मग आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत। तर दोघही हाताच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेटा मारून घेत आहे। जिथं मी 1 इंच अंतर मोजून घेतलं तर परफेक्ट त्याच मापावरती मी जिथपर्यंत खून करून घेतलेली आहे तिथपर्यंत प्लेटा मारून घेतल्या। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला लगेचच थोडंसं अंतरावरती मी प्लेटा मारून घेत आहे। तर इथं प्लेटांची दिशा अपोजिट साईडला पाहिजे। तर बघू शकतात मी इथं अपोजिट साईडला प्लेटांची दिशा घेतली आणि जिथून जे अंतर मोजून घेतलेलं आहे त्या अंतरावरती बरोबर मी थोडं खालच्या बाजूला मी प्लेटा मारून घेतलेल्या आहेत, जेणेकरून अस्तर जोडत असताना प्लेटांची दिशा चुकू नये आणि उरलेला भाग आपण नंतर कटिंग करू शकतो। त्याच्यानंतर मी अस्तर परत ठेवून आणि चेक करून घेतला तर माझ्याकडे कपडा थोडा एक्स्ट्रा उरत आहे, म्हणून मी परत 1-2 प्लेटा ह्या सर्व बाजूंनी मारून घेत आहे। तर 2-2 प्लेटा मी चारही बाजूंनी मारून घेत आहे। जर का तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही प्लेटा कमी मारायच्या, किंवा मग अस्तर तुम्हाला जर का अस्तर जोडायचं असेल तर अस्तर जोडू शकतात आणि जोडायचं नसेल तरी सुद्धा चालेल, परंतु मला इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे म्हणून मी अस्तरचं माप घेतलं आणि मग मी बाही इथं चेक करून घेत आहे। त्याच्यानंतर इथं मी बाही बरोबर चेक करून घेत आहे। खालच्या बाजूला जिथं गोट आहे तिथं बरोबर अशा पद्धतीने मध्ये सेंटर काढून घेत आहे। दोघही बाजूंना मी प्लेटांच्या मध्ये सेंटर काढून घेतला आणि अस्तरचा सुद्धा मी मध्ये सेंटर काढून घेत आहे। त्याच्यानंतर अस्तरवरती बाही जोडत असताना जो मध्ये सेंटर आहे तिथं बरोबर मी अशा पद्धतीने अस्तरची बाही मी ॲडजस्ट केली आणि मग मी शिलाई करून घेत आहे। तर जिथं मी आधी प्लेटांची शिलाई मारून घेतलेली आहे सेम त्याच वरती मी ठेवून आणि शिलाई करून घेत आहे। खालच्या बाजूला सुद्धा काळजी घ्यायची प्लेटांची दिशा चुकू नये। आणि खालच्या बाजूच्या प्लेटा चेक करत मी अस्तर बरोबर वरच्या बाजूंनी जोडून घेत आहे। त्याच्यानंतर बाहीच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। दोघही बाजूंच्या बाह्या बरोबर प्लेटांची दिशा बरोबर चेक करून आणि दोघही बाजूंच्या बाह्या सेम आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायच्या। खालच्या बाजूच्या प्लेटांची दिशा चुकू नये मी खालच्या बाजूला थोडं चेक करून घेत आहे आणि शिलाई करत असतानाच मी प्लेटा थोड्याशा खालच्या बाजूला घेतल्या, जेणेकरून
अस्तरची बाही जोडून झाल्यानंतर आपण आतील जी शिलाई आहे ती आपण स्टिच ओपनरच्या साहाय्याने उसवू शकतो। त्याच्यानंतर बघू शकतात आता आतील जो भाग आहे तर तो स्टिच ओपनरच्या साहाय्याने मी इथं उसवून घेत आहे। असं केल्यामुळे बाहीला ज्या वरच्या बाजूच्या ज्या प्लेटा आहेत त्यांची दिशा चुकणार नाही, परफेक्ट फिनिशिंग येईल। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो आपल्याला कट करायचा, तर खालच्या बाजूला नाही तर फक्त आपल्याला वरच्या बाजूने आणि साईडनीच आपल्याला एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करायची। बघू शकतात मी अशा पद्धतीने कटिंग केली। त्याच्यानंतर मग इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाही अशीच जोडू शकतात किंवा मग जाड किंवा बारीक लेसचा यूज करू शकतात किंवा मग कपड्याची अशा पद्धतीने फोल्ड केलेली पट्टी सुद्धा जोडू शकतात। परंतु मी इथं माझ्या आवडीनुसार ब्लाउज पीसवरती गोल्डन कलरचे धागे असल्यामुळे मी गोल्डन कलरची बारीक लेस इथं यूज करून घेत आहे आणि तिच्यावरती मी लगेचच डबल शिलाई मारून घेत आहे। तर फायनली आपली पफ स्लीव्ज इथं तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, ही स्लीवची डिझाईन तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की लाईक करून शेअर करा। माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही ट्रेंडिंग पफ स्लीव्ज तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।